नमस्कार, मी डॉक्टर त्रिशूल कुलकर्णी. जर तुम्ही किंवा तुमचं पाल्य 10वी आहात किंवा तुम्ही 10वीला जाणार आहात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. जेव्हाही 10वीच्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना विचारलं जातं, की तुमचं 10वीचं ध्येय काय आहे? तुमचं गोल काय आहे? तेव्हा मला उत्तर भेटतं, की चांगले मार्क मिळवणं. पण फक्त चांगले मार्क मिळवणं हे 10वीचं ध्येय असू शकतं का? तुम्हीच विचार करून सांगा. मला तरी वाटतं, की फक्त 10वीमध्ये चांगले मार्क मिळवणं हे 10वीच्या वर्षाचं ध्येय असू शकत नाही. खरं तर 10वी हा एक पाया आहे, ज्याच्यावरून आपण आपल्या पूर्ण आयुष्याची इमारत बांधत असतो. तर 10वीचं ध्येय हे आहे, की पुढचा मार्ग निश्चित करणे आणि त्या मार्गाने पुढे जाण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची तयारी करणे. बऱ्याचदा 10वी नंतर मी नेमकं काय निवडायला हवं, हा निर्णय आजूबाजूचे लोक काय विचार करतात, त्यांनी आधी काय केलं आहे, सोशल इन्फ्लुएन्सर्स काय म्हणतायत, सोशल मीडियामध्ये आत्ता सध्या काय चांगलं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून घेतले जातात. पण हे खरंच सायंटिफिक आहे का? हे वैज्ञानिक आहे का? याच्यामधनं निघणारं जे करियर आहे, ते तुम्हाला योग्य आहे का? तर मला असं वाटतं, की ते नक्कीच योग्य नाही आहे. तुम्ही तुमच्या करिअरचा 10वी नंतर मला नेमकं काय पुढे करायला हवं, याचा निर्णय वैज्ञानिक पद्धतीने घ्यायला हवा. आणि ही वैज्ञानिक पद्धत नेमकी काय आहे, हे या वेबिनारमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल. त्याचबरोबर 10वी मी नेमकं काय केलं पाहिजे, म्हणजे 10वी नंतरचं माझं करिअर, 10वी नंतरचं माझं जीवन हे जास्त चांगलं होईल. त्याचबरोबर 10वीचा परफॉर्मन्सही खूप चांगला होईल. या सगळ्या बाबी आपण या वेबिनारमध्ये डिस्कस करणार आहोत. 10वी गुणांच्या पलीकडे असं या वेबिनारचं टायटल आहे आणि मला असं वाटतं, की प्रत्येक 10वीत जाणाऱ्या आणि 10वीत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी हा वेबिनार नक्की पाहावा. तर आपण नक्कीच भेटूयात वेबिनारमध्ये. धन्यवाद.